ठरवून दिलं. पण ह्या कवितांना जेव्हा या कविता तुम्हीच निवडल्यात, हो. तर मग वाजपेयींच्या पर्यंत कशा पोहोचलात तुम्ही? 9 ऑगस्ट 1997 हा माझ्यासाठी क्रांती दिनच ठरला. अच्छा. कारण त्या दिवशी वाजपेयी मुंबईत त्यावेळेचे उपमुख्यमंत्री मुंडे साहेबांच्या घरी उतरले होते. त्या दिवशी वाजपेयी तिथे आलेत म्हटल्यानंतर मला प्रज्ञाताईंनी विचारलं की तुम्हाला भेटायचं आहे. अरे किती छान योग हा, तर त्यांना प्रत्यक्ष बघायला मिळणार म्हटल्यानंतर म्हटलं आम्ही नक्की भेटणार त्यांना. मग वाजपेयीजी आले समोर. इतक्या त्यांचा हॉलही प्रचंड मोठा होता. आम्ही खूप दूर बसलो होतो. प्रज्ञाताईंना माहिती होतं की मी त्यांच्या कविता स्वरबद्ध करते. प्रज्ञाताईंनी त्यांना सांगितले ये आपकी कविताएं गाती है. अच्छा, मेरी कविता तो कोई गा नहीं सकता क्योंकि मैंने वो मुखछंद में लिखी है. म्हटलं मैंने कोशिश की है. मग मी त्यांच्या इतक्या जवळ येऊन बसले आणि त्यांना त्यांची कविता ऐकवली. गीत नाही गाता हूँ, त्यांची कविता ऐकवली. गाणं संपल्यानंतर ते उठून उभे राहिले आणि टाळ्या वाजवून म्हणाले, स्टँडिंग ओवेशन देऊन म्हणाले, ये तालियां मेरी कविता के लिए नहीं बल्कि आपके सुरों के लिए है. आणि त्यानंतर मग दातारबाबांनी त्यांना विचारलं की तुम्हाला जर खरंच आवडल्या या कविता तर तुम्ही परमिशन द्याल का आम्हाला. अगर यही लड़की गाएगी तो ही मेरी अनुमति है. आणि मग त्याच्यानंतर आम्ही कविता स्वरबद्ध करायला घेतल्या. दरवेळी जेव्हा दिल्लीला येणार तेव्हा मला भेटल्याशिवाय जायचं नाही, गाणं ऐकवल्याशिवाय जायचं नाही, हा त्यांचा आग्रह असायचा. एकदा तर आम्ही कसं बसं विमानात आम्ही एक कार्यक्रम करून 1 मेचा कार्यक्रम करून आम्ही विमानाने चाललो होतो. संध्याकाळचं रात्रीचं तिकीट मिळवलं आणि बॅगा आत गेल्या होत्या. तेवढ्यात सुनीलच्या मोबाईलवरती फोन आला. कहाँ है. सुनीलने सांगितलं जा रहे हैं हम लोग. मुझे मिले बगैर जा रहे हैं. सगळं सामान काढायला लावलं. दुसऱ्या दिवशी ब्रेकफास्टला बोलवलं. तिथे त्यांनी मला सांगितलं की माझी अत्यंत आवडती कविता आहे हिंदू तन्मन, ती तू जरूर स्वरबद्ध कर. अच्छा. ती अल्बममध्ये नाहीये मूळ. ती अल्बममध्ये नाहीये. तुमचा आता आवाजाचा जरा